पालघरची शाहीन धाडा आणि तिची मैत्रीण रिनू श्रीनिवासन आता सोशल मीडियाच्या हिरोईन्स म्हणून पुढे आल्यात। शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर त्यांनी केलेली पोस्ट, त्यावरून तिच्या काकांच्या हॉस्पिटलची तोडफोड आणि सर्वात नंतर तिची आणि तिच्या मैत्रिणीची अटक, या साऱ्या गोष्टी तिला हिरो पद मिळवून देण्यात कारणीभूत ठरल्यात। शाहीन धाडा आणि रिनू श्रीनिवासन बाळासाहेबांच्या निधनामुळे मुंबई का बंद ठेवण्यात आली अशा आशयाच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आलेल्या पालघरच्या या मुली। शाहीनने फेसबुकवर केलेली पोस्ट आणि ती लाईक करणारी रिनू श्रीनिवासन या आता सोशल मीडियाच्या हिरोईन्स झाल्यात। फेसबुकवरील या कमेंटमुळे त्या दोघींना अटक करून सोडून देण्यात आलं होतं। यानंतर शाहीनने फेसबुकवरून माफीही मागितली। मात्र या घटनेमुळे फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियातून पोलिसांवर आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे। शिवाय सोशल मीडियातनं याच कमेंटला बऱ्याच लोकांनी आता सपोर्ट केल्याचं निदर्शनास आलंय। शाहीनने केलेल्या पोस्टला 2136 लाईक्स मिळाल्यात। 667 जणांनी याला सपोर्ट केलाय, तर शाहीनने फेसबुकला परत व्हिजिट करावं याला 99 जणांनी लाईक केलंय। सगळा सोशल मीडिया शाहीनच्या पाठीशी आहे। याला 429 जणांनी लाईक केलंय। जर आपल्या घटनेनंच आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय, तर शाहीनच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर का हल्ला झाला असा सवाल नेटिझन्स विचारतायत। त्यामुळे सरकारनं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कायद्यात बदल करावा असंही बोललं जातंय। शाहीनने केलेली पोस्ट, मग झालेली तोडफोड, त्यानंतर झालेली तिची अटक आणि 15,000च्या जामिनावर झालेली तिची सुटका, या सर्वांमुळे ही घटना राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे आणि याच गोष्टी तिला सोशल मीडियात ऑनलाईन हिरोईन बनवण्यास कारणीभूत ठरल्यात। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।